रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्यात फिरत्या पथक योजनेला मान्यता. 29 महापालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यात 31 मोबाईल व्हॅन असणार. यासाठी सुमारे 8 कोटींची मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली. इमारतींमध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशन नसेल तर इमारतीला एनओसी मिळणार नाही. यासाठी पॉलिसी बनवण्याचं काम सुरू झालेलं आहे. मंत्री प्रताप सरनाईकांनी माहिती दिली आहे. एसटी चालक, वाहक आणि अभियंता पदासाठी लवकरच भरती आहे. भरती करण्याच्या प्रक्रियेला महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आणि ज्योतिबा मंदिरात उद्यापासून ड्रेस कोड लागू होणार आहे. पारंपरिक कपडे घालून मंदिरात येण्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून केलं जाणार आहे आवाहन. नाशिकमध्ये सलग 6 दिवसांपासून पाऊस. अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. काल दिवसभरात 21 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आजही पावसाची हजेरी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.